सगळ्यांना माझा नमस्कार. मित्रांनो, ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कटर रेडियस कंपेन्सेशन हा जो काही प्रकार आहे पार्ट प्रोग्रामिंग मधला तो आपण बघणार आहोत. आता कटर रेडियस कंपेन्सेशन हा काय प्रकार आहे तो आपण विथ द हेल्प ऑफ दिस डायग्राम बघूया. सगळ्यात आधी कटर रेडियस कंपेन्सेशन द्यायला कशासाठी लागतंय बघा. त्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल, समजा हा आपला वर्कपीस आहे. समजा हा आपला जो आहे, हा जो पार्ट दिसतोय हा एक स्क्वेअर सेक्शन आहे. असा आपल्याला पार्ट जर कट करायचा असेल, बरोबर, असा पार्ट कट करत असताना हा जो आपला पार्ट दिसतोय हा आपला काय आहे, हे टूल आहे आपलं. हे काय आहे, टूल आहे. आपण टूलकडे जर व्यवस्थित बघितलं तर आपल्याला काय दिसतं, तर टूलच्या पेरिफेरीनं, टूलची जी पेरिफेरी आहे, विथ द हेल्प ऑफ दॅट वी आर गोइंग टू कट द वर्कपीस. बरोबर आहे. टूलचं जे सेंटर आहे तिथून आपण कुठलाही पार्ट कट करत नाही. टूलचा पार्ट वर्कपीसचा पार्ट कट कशामुळे होतो, तर टूलच्या पेरिफेरीमुळे तो पार्ट कट होतो. बरोबर आहे. मग आता मी एखादं टूल घेतलं आणि टूल या विथ द हेल्प ऑफ दॅट टूल आपल्याला असा एक स्क्वेअर सेक्शन पाहिजे असेल, बरोबर आहे, आणि आपण त्याला कंपेन्सेशन वगैरे काही दिलं नाही, बरोबर आहे. तर अशा वेळी काय होतं बघा, आपला जो पार्ट ऍक्च्युअल मध्ये तयार होणार आहे तो असा पार्ट तयार होणार आहे. एवढा पार्ट जो आहे तो तयार होणार आहे, बरोबर आहे. कारण का, हा जो पार्ट आपल्याला दिसतोय, हा एवढा पार्ट काय होतो, ड्यू टू धिस कटर तो काय होतो, रिमूव्ह होत जातो. बरोबर आहे. त्यामुळे ऍक्च्युअल साईज जी आहे वर्कपीसची ती आपल्याला मिळत नाही. मग मला जर ऍक्च्युअल साईज जर पाहिजे असेल वर्कपीसची, तर मी काय करणार, तर मला एक काम करावं लागेल की हे जे टूल आहे, समजा ह्या टूलची रेडियस आर असेल. टूलची रेडियस किती आहे, आर आहे. तर मी काय करणार, हा जो एवढा पार्ट आतमध्ये गेलेला आहे टूलचा, तेवढाच पार्ट मला काय करायला पाहिजे, वरती हे टूल उचलून घ्यायला पाहिजे, म्हणजेच मला कंपेन्सेट करायला पाहिजे. बरोबर आहे. हा जो प्रकार मी केला त्या प्रकारालाच आपण टूल रेडियस कंपेन्सेशन असं म्हणतोय. टूल रेडियस कंपेन्सेशन. आता इथं बघा, दुसऱ्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल की आपलं जे टूल आहे ते टूल आपण रेडियस, जेवढी टूलची जी रेडियस आहे तेवढ्या रेडियसनं ते वरती उचललेलं आहे. बरोबर आहे. मगाशी टूल आतमध्ये जात होतं, आता तेवढं ते जात नाही. टूलचा पाथ बघा, इथून सेंटर पासून हा टूलचा पाथ तयार झाला, त्यामुळे मटेरियल रिमूव्ह होताना केवढं होणार, हे एवढं मटेरियल रिमूव्ह होणार. लक्षात आलं. टूल रेडियस कंपेन्सेशन आपण कशासाठी करतोय, तर एकदा का आपण प्रोग्राम तयार केला, प्रोग्राम ज्यावेळी आपण तयार केल्यानंतर टूल जे आहेत, टूलचे जे साईज आहेत ते वेगवेगळे असू शकतात. बरोबर आहे. टूलचे साईज जरी वेगवेगळे असले तरी जो आपण प्रोग्राम लिहिला म्हणजे काय केलं बघा, आपण टूल जे आहे ते आपण इथं पहिल्यांदा मूव्ह केलं, मग डाऊनवर्ड साईडला मूव्ह केलं, मग हॉरिझॉन्टल, मग परत व्हर्टिकल, आणि परत आपण इनिशियल स्टेज आलो. म्हणजेच काय, ही जी मुवमेंट आहे टूलची ती कुठल्या बदलणार नाही. बदलणार आहे काय, तर टूलचा जो डायमीटर आहे तो प्रत्येक वेळी बदलत जाणार आहे. बरोबर आहे. मग प्रोग्राम डायरेक्टली बदलण्यापेक्षा जर आपण तो जो टूलचा डायमीटर आहे तो जर कंपेन्सेट केला, किंवा तो जो रेडियस आहे तो जर कंपेन्सेट केला, तर आपल्याला सगळा प्रोग्राम बदलायची काही सुद्धा गरज नाही. हीच कन्सेप्ट आपण कटर रेडियस कंपेन्सेशन मध्ये आपण बघणार आहोत. लक्षात आला असेल सगळ्यांच्या. ओके. बघा, cutter radius compensation. Workpiece is machined by the periphery of the cutting tool, okay, and not by the center of the cutter. Program has to be developed for the exact size of the cutter to be used on the machine. But during the actual machining, if a smaller diameter cutter is selected, it will result in a larger workpiece. Similarly, a larger diameter workpiece will result in a smaller workpiece. जर आपण कटरचा डायमीटर छोटा ठेवला तर ऑब्विसली आपल्याला कटरची जी साईज, वर्कपीसची जी साईज आहे ती मोठी मिळणार आहे. बरोबर आहे. आणि जर कटरचा आपण डायमीटर मोठा ठेवला तर ऑब्विसली ऍक्च्युअल साईज पेक्षा वर्कपीसची जी साईज आहे ती कमी मिळणार आहे. बरोबर आहे. Whenever cutter size changes, the program needs to be edited. Now, when cutter compensation is used to tackle the situation, we have to compensate the cutter radius. Okay, when cutter compensation used, the cutter diameter can be ignored and the tool path is developed
फॉर द सेंटर लाईन ऑफ द टूल रादर दॅन द पॉइंट ऑन द पेरिफेरी. बरोबर आहे. कम्पेन्सेशन इज डन बाय ऑफसेटिंग द टूल पाथ बाय डिस्टन्स इक्वल टू द रेडियस ऑफ द कटर. मगाशी जे आपण केलं इथं एवढी जी रेडियस आतमध्ये जात होती तेवढीच आपण रेडियस वरती ढकलली, म्हणजेच काय टूलचा जो पाथ आहे तो आपण कम्पेन्सेट केला. कितीनं, तर तो जेवढी रेडियस आहे टूलची तेवढा पार्ट आपण कम्पेन्सेट केला. दिस व्हॅल्यू इज एंटर्ड इनटू द मेमरी ऑफ द कंट्रोल सिस्टम. When the offset file is called, the tool path will automatically be offset by the tool radius. बरोबर आहे. हा जो डेटा आहे, डेटा म्हणजे काय, एवढ्या डायमीटरला आपल्याला किती रेडियस कम्पेन्सेट करायला पाहिजे. बरोबर आहे. हा जो डेटा आहे तो आपण आधी स्टोअर करून ठेवायचा आणि जिथं प्रोग्राम मध्ये तुम्हाला लागेल तिथं तो आपण इनपुट द्यायचा. ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण कटर रेडियस कम्पेन्सेशन असं म्हणतोय. क्लिअर झाला असेल सगळ्यांना. इथं बघा कटर रेडियस कम्पेन्सेशन साठी आपण दोन कोड वापरतोय. कुठले कुठले, पहिला जो आपण कोड वापरतोय तो म्हणजे G41. व्हॉट इज द यूज ऑफ G41? इट इज द कटर रेडियस कम्पेन्सेशन टू द लेफ्ट साइड. ओके. आणि नेक्स्ट जो आहे तो G42. व्हॉट इज द G42? इट इज अ कटर रेडियस कम्पेन्सेशन टू द राइट साइड. नाउ द नेक्स्ट part is let's discuss what is meant by the when to use this G41 and when to use this G42. बघा G41 कधी वापरायचं आणि G42 कधी वापरायचा ते वन बाय वन आपण बघूया. समजा आपला डायमीटर, समजा आपल्याला वर्कपीस आहे तो अशा पद्धतीने कट करायचा आहे. बरोबर आहे. मग बघा समजा माझा कटर आता इथं आहे, कटर आपला इथं आहे. बरोबर आहे. आणि हे जे कटर मुवमेंट मी देणार आहे ती क्लॉकवाईज मुवमेंट सॉरी अँटी क्लॉकवाईज मुवमेंट देणार आहे. कटरची मुवमेंट आपली अशी असणार आहे. बरोबर आहे. मग बघा ज्यावेळी हा जो आउटर पोर्शन आहे वर्कपीसचा जो आउटर पोर्शन आहे, हा आउटर पोर्शन आपला झाला. त्या आउटर पोर्शन वरती माझं जर टूल असेल फॉर एक्झाम्पल, तर मला काय करायला पाहिजे, जेवढी ही रेडियस आहे बरोबर आहे तेवढी रेडियसला मला ऑफसेट द्यायला पाहिजे. ऑफसेट द्यायला म्हणजे काय, टूलचं जे सेंटर आहे ते सेंटर आउटर पेरिफेरीला मॅच करून घ्यायला पाहिजे, इथं जसं केलंय तसं. बरोबर. मग अशा वेळी बघा इथं जो आपण कोड वापरणार आहे तो G42 वापरणार आहे. कटर रेडियस कम्पेन्सेशन टू द राईट साइड, टू द राईट. आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा, समजा आपण एक गाडी चालवत असू, अशी आपली काहीतरी गाडी आहे आणि गाडी आपण ह्या पेरिफेरीनं क्लॉकवाईज डायरेक्शनला मारा लागलोय, तर आपली ही साइड कुठली झाली, ही साइड झाली लेफ्ट आणि ही साइड कुठली झाली, राईट साइड झाली. बरोबर आहे. मग आता इथं अशा वेळी मला टूल काय करायला पाहिजे, वरच्या साईडला ढकलायला पाहिजे. म्हणजेच कुठल्या साईडला ढकलायला पाहिजे, राईट साईडला ढकलायला पाहिजे. म्हणून कटर कुठलं वापरायचं, G42 वापरायचं. कोड जो आहे तो सेम कन्सेप्ट आपण जर वापरायला घेतली, सेम कन्सेप्ट बघा. समजा आता माझं टूल कुठं आहे, इथं आहे. बरोबर आहे. हा जो लोअर पोर्शन आहे तिथं माझं टूल आहे. मग मला काय करायला पाहिजे, हे जे टूल आहे मला डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह करायला पाहिजे. बरोबर आहे. परत इथलं जे कटर आहे ते कुठल्या डायरेक्शनला मूव्ह व्हायला लागले, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनलाच मूव्ह व्हायला लागले. परत मी गाडी मारायला लागलोय बघा, गाडी मारायला जाताना इकडची जी साईड आहे ती राईट साईड आहे आणि इकडची साईड कुठली आहे, लेफ्ट साईड आहे. त्यामुळे मला कटर कम्पेन्सेट कुठल्या साईडला करायला लागणार, लेफ्ट साईडला करायला लागणार. म्हणून मी इथं कोड कुठला वापरणार, G41 वापरणार. लक्षात आला असेल सगळ्यांच्या. G42 कधी वापरायचं, G41 कधी वापरायचं. बरोबर आहे. दुसरं एक एक्झाम्पल आपण घेऊया. बघा समजा माझं जे टूल आहे ते ह्या डायरेक्शनला जर फिरणार असेल, ह्या डायरेक्शनला जर फिरणार असेल, माझा आता टूल कुठं आहे, माझं टूल आता इथं आहे. बरोबर आहे. मग ह्या डायरेक्शनला फिरते म्हणजे मी गाडी मारताना कशी मारणार, ही झाली राईट साईड आणि ही झाली कुठली, लेफ्ट साईड. मग इथं मला लेफ्ट कम्पेन्सेशन वापरायला पाहिजे का राईट कम्पेन्सेशन वापरायला पाहिजे, ऑब्विसली मला लेफ्ट कम्पेन्सेशन वापरायला पाहिजे. बघा आपण कटर रेडियस कम्पेन्सेशन हे कसं ठरवायचं, तर ते डायरेक्शनवर ठरवायचं. डायरेक्शनवर की बाबा मला लेफ्टला कम्पेन्सेट करायचं आहे की राईटला कम्पेन्सेट करायचा. फार सोपं आहे. लक्षात आलं, क्लिअर झाले असेल कन्सेप्ट कटर रेडियस कम्पेन्सेशन. थँक्यू.